नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. रथसप्तमी माघ मासातील शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. तर या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला आणि सूर्यदेव आपल्या रथापासून प्रवास करतात. पासून आपल्याला पृथ्वीवर उजेड मिळायला सुरुवात झाली. रथाला सात घोडे असतात. हे 7 घोडे आपल्या 12 वारांचे प्रतीक असतात, सप्तरंगांचे प्रतीक असतात. तर रथाला 12 चाके असतात. हे 12 चाके आपल्या 12 राशींचे प्रतीक असतात. संक्रांतीला ज्या स्त्रिया हळदी कुंकू करतात त्यांचा हा रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करण्याचा शेवटचा दिवस असतो. हळदी कुंकू करणाऱ्या स्त्रिया ह्यांनी रथसप्तमीपर्यंत संक्रांतीच्या हळदी कुंकू हे रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करायचे असते. कथेनुसार सूर्य आपल्या रथात बसून पुढील कामासाठी मार्गक्रम करतो. दिवशी सूर्याची पूजा केली जाते. या रथसप्तमीला वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे. या दिवशी सूर्याची पूजा केल्यास आपल्याला सौंदर्य प्राप्त होते, संपत्ती प्राप्त होते आणि तसेच आपले आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची आपल्याला पूजा करायची आहे. आणि वैज्ञानिक कारण बघूया आपण. वैज्ञानिक कारण बघूया. जर आपली सूर्याची किरणे आपल्या अंगावर, शरीरावर पडली तर आपल्या त्वचेचे जे विकार आहेत ते बरे होतात. हाडांचा कमकुवतपणा आहे तो कमी होतो आणि आपल्याला निरोगी आयुष्य प्राप्त होतं. त्यामुळे हे वैज्ञानिक कारण झालं. धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. एक पूजा केली जाते. तर आपण पूजा कशी करायची हे बघूया. एक पाट घ्यायचा. पाटावर आपल्याला लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. ही पूजा आपण अंगणात किंवा आपल्या घरात, देवघरात केली तरी चालते. तर आपल्याला सूर्यदेवाची एक पितळी ही मूर्ती मिळते बघा, पितळीची सूर्य असलेली, तशी आपल्याला घ्यायची आहे. किंवा जरी नसेल तर आपल्याला एक प्रिंट घ्यायची आहे. सूर्य असलेली अशी प्रिंट काढून घेऊ शकता किंवा मिळते बघा बाजारात पण आता, तशी तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्ही रांगोळीनं सूर्य काढू शकता बघा. तर तुम्ही तसं काढून घ्यायचं आहे त्या पाटावर. आणि या दिवशी असंही केलं जातं की एका बोळकं घेतलं जातं आणि त्याच्यात आपण दूध उतू घालवतात. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या दिवशी हे केलं पाहिजे. दूध उतू घालवण्याचे सुद्धा काही फायदे आहेत, ते आपण बघूया. तर आता आपण सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी अंघोळ करून वगैरे त्या देवाची जी आपण रांगोळी काढलेली आहे किंवा जी प्रतिमा आपण पुजलेली आहे त्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून अशी आणि धूप दीप दाखवून अशी आपण पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्याला सूर्यकवच किंवा सूर्यनमस्कार घालायचे आहेत. 12 सूर्यनमस्कार घाला किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी घातले तरी अतिउत्तम. किंवा तुम्ही सूर्यकवचम स्तोत्र हे तुम्हाला त्या दिवशी म्हणायचंच आहे बघा. आणि आपण जी काय पूजा केलेली आहे त्याला आपण खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्या दिवशी आपल्या घरात दूध उतू घालवायचं नाही. आपल्याला अंगणात एक छोटी चूल घालायची आहे आणि त्या चुलीवर आपल्याला एक बोळकं ठेवायचं आहे आणि त्या बोळक्यात दूध टाकून ते उतू घालवायचं आहे. आणि असं म्हटलं जातं की ज्या दिशेला दूध उतू जातं त्या दिशेला आपली भरभराट होणार आहे किंवा आपलं त्या दिशेने कार्यक्षेत्र होणार आहे असं म्हटलं जातं. तर ही पूजा कोणी करायची? तर ही पूजा कोणीही केली तरी चालते. असं नाही की तू करायची, मी करायची, किंवा तू केली तर चालत नाही, मी केली तर चालते, असं काही नाही. ही पूजा कोणी केली तरी चालते. त्यातल्या त्यात ज्यांच्या राशीत सूर्यदेवाची स्थिती चांगली नाही त्यांनी हे व्रत केलेले चांगले. किंवा जे लोक वारंवार आजारी पडतात, ज्यांना आरोग्याविषयी सारखे समस्या आहेत, त्यांनी पण हे व्रत केलेले चांगले. आणि घरात सुखशांती किंवा ज्यांना मुलं होत नाही त्यांनी ही व्रत करावे. आणि ही पूजा व्रत करायची आहे. तर व्रत म्हणजे काय? तर बघा, तुम्हाला ती जी काय आपण पूजा केलेली आहे त्याची आपण पूजा करायची, पाया पडायचं आणि सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे आहेत. आणि सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करायचं आहे. अर्ध्य अर्पण केलेलं या दिवशी चांगलं असतं बघा. तो तसंही तुम्ही रोज केलं तरी अतिउत्तमच आहे. पण या दिवशी जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर या दिवशी तरी नक्कीच करा बघा. आणि दूध उतू ह्या दिवशी बघा, दूध पण उतू घालवायचं आहे. तुम्हाला घरात नाही, दारामध्ये, तर दारामध्ये तुम्हाला दूध उतू घालवायचं आहे. हे खूप प्रभावशाली आहे आणि खूप चांगलं असतं आपल्यासाठी. तर हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.